नमस्कार. व्ही-ए-जे अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची सर्वात प्रसिद्ध अशी जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेचा अर्ज कसा भरावा किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरावा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. एक लक्षात असू द्या, की 1 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. त्यांनी जरी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत असं जी-आर मध्ये दिलेलं असलं तरीही अजून म्हणजे आता मी 2 जुलैला हा व्हिडिओ बनवत आहे. तर 2 जुलै 2024 पर्यंत अजून ऑनलाईन अर्ज भरायची जी लिंक आहे ती विकसित झालेली नाही. म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जी वेबसाईट लागते ती पण अजून विकसित झालेली नाही. तसंच त्यांनी मोबाईलवर ॲप्लिकेशन दिलं जाईल असं सांगितलं होतं. ते ॲप्लिकेशन किंवा ॲप सुद्धा अजून विकसित झालेलं नाही. मग जोपर्यंत ऑनलाईन सुविधा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला ऑफलाईन मध्ये एक अर्ज भरायचा आहे. त्या अर्जामध्ये सगळी माहिती भरायची आहे आणि ती एका कार्यालयामध्ये नेऊन द्यायची. ती कुठं नेऊन द्यायची ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित कळेल. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज. तर सुरुवातीला आपल्याला इथं महिलेचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. आता ताई इथं महिलेचं संपूर्ण नाव लिहित असताना नाव कसं लिहायचं आहे? आधार कार्डवर त्या महिलेचं जे काही आधार कार्ड असेल, ते आधार कार्डवर जसं नाव आहे, तसंच नाव या ठिकाणी महिलेचे संपूर्ण नाव याच्या समोर लिहायचं आहे. त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव म्हणजे वडिलांकडचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव म्हणजे पतीकडचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर जन्मदिनांक म्हणजे जन्मदिनांक लिहिताना सुरुवातीला तारीख लिहायची. या ठिकाणी समजा एखाद्याचं जे काही असेल, समजा एखाद्याचा जन्मदिनांक 3 जुलै किंवा 3 नोव्हेंबर असेल, 3 नोव्हेंबर 1995 असेल, तर अशा पद्धतीनं तुम्हाला ते जन्मदिनांक लिहायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे. पत्ता लिहित असताना सविस्तर पत्ता लिहा, हे लक्षात असू द्या. त्यानंतर जन्माचं ठिकाण, जन्म कुठं झालाय, त्या जन्म ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या गावात आहे किंवा शहरात आहे. त्या म्हणजे ऑलरेडी जन्म ठिकाणामध्येच आपण गावाचं नाव लिहिणारच आहे, तरी परत द्यायचंय. ते जन्म झाला ते ग्रामपंचायत म्हणजे आपला जन्म ज्या ठिकाणी झालेला आहे, तिथं ग्रामपंचायत होती, नगरपंचायत आहे का नगरपालिका ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं पिन कोड लिहायचा आहे. पुढे पहा आता जन्म ठिकाणाचा पिन कोड आहे बरं का तो. त्याच्या पुढे मोबाईल क्रमांक लिहायचा आहे या ठिकाणी. आधार क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे आपल्याला आणि आधार क्रमांक व्यवस्थित लिहा. कारण हा आधार क्रमांकाच्या आधारेच ऑनलाईन पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? जर घेत असाल तर होयला टिक मार्क करा. घेत नसाल तर नाहीला टिक मार्क करा. आणि जर घेत असाल तर किती रुपये फायदा होतो तो फायदा इथं लिहायचा आहे तुम्हाला. ₹500 मिळतात, ₹1000 मिळतात. जर आधी कोणत्या योजनेतून पैसे मिळत असतील तर. मिळत नसतील तर नाहीला टिक मार्क करा आणि इथं रिकामी जागा सोडून द्या. वैवाहिक स्थिती लिहायची. जर तुम्ही विवाहित असाल तर या ठिकाणी विवाहित लिहा. जर तुम्ही घटस्फोटित असाल तर या ठिकाणी घटस्फोटित लिहा. जर तुम्ही विधवा असाल तर या ठिकाणी विधवा लिहा. जर तुम्ही परित्यक्त्या असाल तर या ठिकाणी परित्यक्त्या लिहा. आणि जर तुम्ही निराधार असाल तर या ठिकाणी निराधार लिहा. तर हे जे 5 त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी ज्या घटकामध्ये तुम्ही येता ते वैवाहिक स्थितीच्या समोर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. आता बँकेचा तपशील लिहिताना या ठिकाणी बँकेचं पूर्ण नाव, म्हणजे ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेचं पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्या म्हणजे ज्या महिलेच्या नावावर अकाउंट काढले ना, त्या महिलेचं संपूर्ण नाव. जे आपण वर लिहिलं होतं ना आधार कार्डवर जे आहे ते किंवा बँकेचं जे पासबुक आहे तिथं जे नाव आहे ते इथं लिहा. त्यानंतर बँक खाते क्रमांक लिहायचा आहे. इथं आय-एफ-एस-सी कोड लिहायचा आहे. आता आय-एफ-एस-सी कोड कुठं मिळतो? तर तुम्हाला जे बँकेनं पासबुक दिलेलं असतं त्या पासबुकवर बँक खाते क्रमांक आणि आय-एफ-एस-सी कोड दिलेला असतो. ती माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का? तर होयला टिक मार्क करा. कारण ते आधार जर जोडला नसेल तर जोडून घ्या. कारण आधार क्रमांक बँक खात्याला जोडणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे इथं होयलाच टिक मार्क करा. नाही केलं तर तुम्ही पैसे भेटणार नाहीत तुम्हाला. पुढे पहा, नारी शक्ती प्रकार याच्यामध्ये 7 प्रकार त्यांनी दिलेले आहेत. तुम्ही नेमकं कशामध्ये येतं त्याला टिक मार्क करा.
अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला. तर जनरली सामान्य महिलेमध्येच असणार आहात नारी शक्तीचा प्रकार. त्याच्या पुढे पहा, ज्या नारी शक्ती प्रकारामध्ये तुम्ही येता तो तिथं हे करा तुम्ही. त्याच्यानंतर पहा, खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर कराव्या लागतील. आता हे जे डॉक्युमेंट द्यायचे ना तुम्हाला 6 डॉक्युमेंट्स, हे 6 डॉक्युमेंट्स झेरॉक्स काढून या अर्जासोबत जोडायचे आहेत बरं का. ओरिजिनल सोबत असू द्या दाखवायला, पण ओरिजिनल द्यायचे नाही. कशाचे झेरॉक्स द्यायचे तुम्हाला? आधार कार्ड, त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, दोन्हीपैकी कोणतं तरी एक, उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो. हे 6च डॉक्युमेंट किंवा 6 कागदपत्र तुम्हाला हा जो अर्ज भरून देणार आहे त्याच्यासोबत द्यायचा आहे. आता इथे टीप काय दिली, तर अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. म्हणजे हा अर्ज भरून कुठे द्यायचा आहे तुम्हाला? तर अंगणवाडी केंद्रामध्ये द्यायचं आहे, हे लक्षात असू द्या. अंगणवाडी केंद्र सर्वांना आपल्या घराजवळचं माहिती असतं, तिथे नेऊन द्यायचं आहे. आता अर्जदाराचं हमीपत्र, हमीपत्रामध्ये एक लक्षात ठेवा, हे जे चौकोन दिसतायत ना, प्रत्येक चौकोनाला असं येस म्हणून टिक मार्क करायचं. आणि या सर्व चौकोनाला येस म्हणून टिक मार्क केलेला असेल तर आणि तरच तुम्ही त्या योजनेमध्ये बसता. एका जरी चौकोनाला तुम्ही टिक मार्क केलेलं नसेल तर त्या योजनेमध्ये तुम्ही बसत नाहीत, हे लक्षात असू द्या. आणि ती माहिती वाचा, ती माहिती खरी असेल तरच हा अर्ज भरा, ती माहिती खोटी असेल तर अर्ज भरू नका, हे पण लक्षात असू द्या. आता पुढे पहा, पुढे काय म्हटलेलं आहे, तर मी प्रत्येक चौकोनाला तसं टिक मार्क केल्यानंतर मी वरील प्रमाणे घोषित करते की, आता हे काय बाकी वाचायची गरज नाही तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला सही करायची आहे. आणि त्याच्यानंतर ही जी पावती आहे ना, जेव्हा अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी. अर्ज दाखल होईल तेव्हा ही पावती फाडून देण्यात येईल त्या कर्मचाऱ्याकडनं. आणि मग हा नोंदणी क्रमांक तुम्हाला लिहायचा नाही. ज्या कर्मचाऱ्याकडे तुम्ही अर्ज दिलेला आहे, त्यांच्याकडे नोंदणी क्रमांक आल्यानंतर तो हा नोंदणी क्रमांक लिहून ही पोच पावती फाडून तुम्हाला देतील, किंवा ती तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा येईल, SMS सुद्धा येईल. आणि इथं अर्ज ज्यांनी स्वीकारलेला आहे त्याची सही, इथं तुमची सही नाही बरं का. तर ज्या ऑफिस म्हणजे अंगणवाडीमध्ये तुम्ही अर्ज देणार आहात तिथल्या त्या अंगणवाडीमध्ये जे कोणी असतील ते तिथं सही करतील. लक्षात आलंय? तर अशा पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.